गेल्या काही दिवसांपासून पुणे, महाराष्ट्र आणि देशभरात सायबर चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून, तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून हे सायबर चोरटे सामान्य नागरिकांना गंडा घालत असल्याच्या अनेक घटना सातत्याने पुढे येत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक घटना घडलेली आहे. पिंपरी चिंचवड मधील एका नागरिकांना मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सायबर चोरट्यांनी चक्क या नागरिकांकडून थेटपणे 1 कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. नेमकी ही घटना काय आहे, कुठे घडलेली आहे, सगळंच हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पुणे असेल, महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने हे सायबर चोरटे वेगवेगळ्या माध्यमातून सायबर गुन्हे करताना पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीची एक घटना पुणे जिल्ह्यात असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये घडली. अर्थात चिंचवड परिसरामध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये राहणाऱ्या एका अशोक सराफ नावाच्या व्यक्तीला एका सायबर भामट्याचा फोन आलेला होता. या फोनवरती त्या सायबर भामट्याने सांगितलं की मी सीबीआय अधिकारी बोलतोय आणि तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये जे आहे, तुमच्यावरती मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अटक करण्यात येऊ शकते अशा पद्धतीची भीती कुठतरी या सायबर चोरट्यांनी अशोक सराफ नावाच्या एका नागरिकाला घातल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्याने काय सांगितलेलं होतं तर ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. खर तर हा जो सायबर चोरटा होता, त्यांनी ज्यावेळेस अशोक सराफ नावाच्या व्यक्तीला कॉल केला तेव्हा त्यांनी असे सांगितलं की मी सीबीआय अधिकारी बोलतोय आणि तुमचं जे कॅनरा बँकेचं अकाउंट आहे त्या अकाउंटचा वापर नरेश गोयल नावाच्या व्यक्तीवरील ईडी कारवाईतील मनी लॉन्ड्रिंगसाठी झालेला आहे. अशा पद्धतीचं अ, माहिती, अशा पद्धतीची धमकी कुठेतरी या जो सायबर चोरटा होता, ज्याने सीबीआय अधिकारी बोलत असल्याचं सांगितलेलं होतं, त्यांनी या अशोक सराफ नावाचे जे नागरिक होते त्यांना भीती घातलेली होती आणि तुम्हाला तर यामधून जर वाचायचं असेल तर तुम्हाला मी जसं सांगतो तसं करावं लागेल, अशा पद्धतीचा संदेश कुठेतरी या सीबीआय अधिकारी म्हणून जो सायबर भामटा होता त्यांनी या सामान्य नागरिकाला दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर कुठतरी या गुन्ह्यामधून वाचण्यासाठी हे जे नागरिक होते, अशोक सराफ जे होते, यांनी काय केलेलं होतं तर त्यांनी ज्या पद्धतीच्या सूचना या सायबर भामट्यांनी त्यांना दिलेल्या होत्या, अगदी तशाच पद्धतीने त्यांनी काही कृत्य केलेली होती. त्यांनी काय केलेलं होतं की जशा पद्धतीची त्यांना सांगितलं आलेलं होतं की तुमचा जो कॅनरा बँकेचा अकाउंट आहे त्या अकाउंटचा वापर नरेश गोयल यांच्यावरील ईडी कारवाईतील मनी लॉन्ड्रिंगसाठी करण्यात आलेला आहे, असं जे सायबर भामट्यांनी सांगितलेलं होतं. त्यामधून जर तुम्हाला वाचायचं असेल तर मी जसं सांगतो तसं तुम्हाला करावं लागेल. आणि त्याचबरोबर या सायबर भामट्यांनी कुठेतरी त्यांना अटकेची भीती दाखवली आणि त्या अटकेपासून वाचवण्यासाठी जशा पद्धतीने सायबर भामटे सांगतात तशा पद्धतीनं हे जे नागरिक आहेत, हे जे अशोक सराफ आहेत, ते करत गेले आणि त्याच पद्धतीने त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं. त्यांना कुठेतरी अटकेची भीती घालण्यात आली आणि जर तुम्हाला अटकेपासून वाचायचं असेल तर मी सांगतो तसंच तुम्हाला करावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या बँक खात्यातील आणि म्युच्युअल फंडातील रकमेची लिगॅलिटी अर्थात वैधता आम्हाला तपासायची आहे, असा बनाव ह्या सायबर चोरट्यांनी केला. आणि त्यानंतर ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे पैसे असतील ते पैसे आम्ही तुम्हाला परत करू, असं सुद्धा या सायबर भामट्यांनी अशोक सराफ यांना सांगितलं. त्यांच्यावरती विश्वास ठेवून अशोक सराफ यांनी जे सायबर भामट्यांनी त्यांना एक विशिष्ट अकाउंट सांगितलेलं होतं, त्या अकाउंटमध्ये या अशोक सराफ नावाच्या नागरिकांनी तब्बल 1 कोटी रुपये जे आहेत त्याच्यावरती ट्रान्सफर केले. आणि त्यानंतर ही जी त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की ही सगळी चौकशी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ही रक्कम परत करतो, परंतु ही 1 कोटी रुपयांची रक्कम तपासणी झाल्याच्या नंतर, चौकशी झाल्यावर सुद्धा या अशोक सराफ नावाच्या व्यक्तीच्या खात्यावरती ट्रान्सफर केल्या गेली नाही. आणि त्यामुळे त्यांच्या ही बाब कुठेतरी लक्षात आली की आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे. आपल्याला सायबर चोरट्यांनी कुठेतरी अटकेची भीती दाखवलेली होतं, मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची धमकी दिलेली होती आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीचं कृत्य केलं असं कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड मधील सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे ज्या फोन मोबाईल नंबरवरून त्यांना कॉल आलेले होते त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या बँक खात्यांवरती हे 1 करोड रुपये ट्रान्सफर करायला लावले होते त्या बँक खात्याच्या मालकावर सुद्धा आता जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास जे आहे ते सायबर पोलीस सध्या करतायत. परंतु दुसरी एक महत्वाची बाब या निमित्तानं उपस्थित होते की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि त्याचबरोबर देशभरामध्ये सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतायत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतायत. मग त्यामध्ये
कधी स्कॅनरच्या माध्यमातून असेल, कधी केवायसीच्या माध्यमातून असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे सायबर चोरटे सामान्य नागरिकांना गंडा घालतात आणि त्यांच्या बँक खात्यातील रक्कम ही आपल्याकडे ट्रान्सफर करून घेत आहेत. अशा पद्धतीच्या घटना, अशा पद्धतीचे गुन्हे पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात सातत्याने घडताना पाहायला मिळतात. आता या प्रकरणामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. या प्रकरणामध्ये जे आरोपी असतील किंवा हे एक आरोपी आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायबर चोरट्यांचं मोठं जाळं आहे, सगळंच आता पाहावं लागणार आहे. या बाबतीमध्ये पोलीस कशा पद्धतीने चौकशी करतात आणि यामध्ये कोणाकोणाला अटक करतात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे. अमित भाजवसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.